काही ठिकाणी ई असं वापरलंय, मी ई पण वापरतो, बरोबर 1/2 mv², 1/2 mv². ओके, ज्या वेळेस आपण पर्सेंटेज एरर लिहितोय, रिलेटिव्ह एरर लिहिणार आहे, किंवा ज्या वेळेस आपण डायमेन्शन काढतो त्यावेळेस ही जी कॉन्स्टंट आहे ना हा घेत नसतो. या कॉन्स्टंटला मी काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. काय करतोय मी, निग्लेक्ट करतोय. मग मला कायनेटिक एनर्जीचं पर्सेंटेज एरर लिहायचं. की कसं लिहायचं, याला असं मराठीत लिहायचं, काढून टाकणे, निग्लेक्टेड. ओके, हा माझा हा फॉर्म्युला जरा नवीन लिहिला, ई बरोबर mv². एवढं मान्य. हा, आता आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन वाला शिकलो. फॉर्म्युला पर्सेंटेजचा कसा लिहायचा, हा सांगा. डेल्टा ई अपॉन ई इंटू 100. ओके, हा परत डेल्टा एम अपॉन एम इंटू, व्हेरी गुड, प्लस 2 डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू, व्हेरी गुड. आर यू अंडरस्टँड? पक्का. आता थोडं कम्पेअर करून सांगायचं मला, एम ची व्हॅल्यू, डेल्टा एम ची व्हॅल्यू, व्ही ची व्हॅल्यू कुठं करत होतो. डेल्टा एम ची व्हॅल्यू किती टाकल्या, एम ची व्हॅल्यू किती आहे 60 इंटू किती टाकल्या 100. ओके, 100 घेतलं, ऍज इट इज घेतलं आपण. हे 2 पण ऍज इट इज घ्यायचं आपण, हे 2 पण ऍज इट इज घेऊ. हा, तुम्ही सांगा आता इंटू व्ही ची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा व्ही 0.1 डिवाइड बाय हे व्ही ची व्हॅल्यू 25 इंटू किती घेऊ मी 100. तुम्हाला कम्फर्ट मध्ये याचं कॅल्क्युलेशन करायचं. कसं कम्फर्ट मध्ये करणार आहे बघा, इकडे बघा. मला कम्फर्ट असं वाटतंय म्हणून आपण तसं करायचं. तिथं बघा, हे शून्याला शून्य गेलं. ओके, 0.3 गुणिले 10 किती आलं, 3. ओके, त्याला 3. हा, 3 डिवाइड बाय 6 प्लस 25 एके 25, 25 चौक 100. क्लियर, पक्का. 4 दोन्ही 8, 8 इंटू 0.1. काही अडचण आहे का इथपर्यंत, ब्रॅकेट टाकून घ्यायचं. पुढं 3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 1/2 प्लस 8 इंटू 0.1, 0.8. हा, 1/2 म्हणजे किती असतं 0.5. ओके, म्हणजे कसं त्याला सेपरेट करून द्यायचं. हे 10 धरायचं, हे 0, हे 0. किती येतं 5. हा, तसं येते 0.5 आणि 0.8 ऍडिशन करायची. ऍडिशन येत नसेल तर साईडला करायचं असं मस्त बघी. 8 आणि 5 13, कॅरी 1, 1.3, 1.3. हे काय झालं, पर्सेंटेज एरर ऑफ कुणाचं, एनर्जीचं. किती आहे 1.3. किती आलं आपल्याला 1.3. लक्षात आलंय का तुम्हाला? कुणाला काही अडचण आहे का कॅल्क्युलेशन मध्ये, कुणाला काही अडचण आहे का, समजलंय?